शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 20,000 रुपये जमा होणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय आहे गुड न्यूज शेतकरी बांधवासाठी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. मित्रांनो, सुरुवात करतोय गुड न्यूज. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 मिळणार. राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती. होय शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 मिळणार. मित्रांनो, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये जाहीर केलेले अनुदान देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयापर्यंतचे अनुदान जाहीर केले गेले होते. यासाठी 25 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. मात्र अद्याप अनुदानाची रक्कम दिली नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तर शेतकऱ्यांसाठी अनुदान निधी देताना विविध कारणे देऊन टाळले जाते. मात्र आमदारांचा पगार वाढवताना कोणतेही कारण दाखवले जात नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. नोंदणी करताना घेतली जाते काळजी. राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. 2023 पासून 25 पर्यंत 3,000 कोटीपेक्षा अधिक बोनस निधी धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी काही दलाल कार्यरत असल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी करताना काही अटी शर्तीचा अवलंब करून शेतकऱ्यांचीच नोंदणी होण्याबाबत राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. ही प्रक्रिया पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. अनुदान देण्याबाबत लवकरच विभागाकडून मान्यतेसाठी प्रस्ताव जाईल. मित्रांनो, आता वळूया कापसाच्या भावाकडे. पुलगाव येथे कापूस मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर बारामती जास्तीत जास्त इथे एकच क्विंटल आवक झाली, त्याच्यामुळे 5,000चा भाव आहे. तर सिंधी सेलू लांब स्टेपल 3500 क्विंटल आवक 8,010 रुपये. काटोल जास्तीत जास्त 7,550 रुपये. तर वरोरा येथे जास्तीत जास्त 7,725 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा 7,795 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,760 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 7,945 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 7,800 रुपये. त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 7,632 रुपये. वसमत परभणी 7,575 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढे व्हिडिओ. धन्यवाद.